एका महान वैज्ञानिकाच्या संशोधनामुळे संपूर्ण मानवजातीला लिव्हरच्या एका अत्यंत घातक आजारावर म्हणजेच हेपॅटायटिस बी पासून वाचवण्याचा मार्ग सापडला। ते महान वैज्ञानिक होते सर बारून सॅम्युएल ब्लंबर। त्यांनी हेपॅटायटिस बी विषाणूचा शोध लावला आणि त्यावरची पहिली लस विकसित केली। त्यांच्या या संशोधनाचा जागतिक आरोग्य क्षेत्रावर काय प्रभाव पडला चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrac.com। बारूद सॅम्युएल ब्लंबर यांचा जन्म 28 जुलै 1925 रोजी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये झाला। त्यांचं शिक्षण अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठांमधून झालं। त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली आणि नंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट केली। ते फक्त एक वैद्यकीय डॉक्टर नव्हते तर एक संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होते। त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते मानवजातीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर शाश्वत उपाय शोधणे। 1960च्या दशकात ब्लंबर्ग हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH मध्ये काम करत होते। त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या देशांतील लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली। आफ्रिका, आशिया, पॅसिफिक बेटे, अमेरिका प्रत्येक ठिकाणाहून हजारो नमुने जमा केले। या नमुन्यातून त्यांना एक विशिष्ट प्रथिन सापडलं ज्याला त्यांनी नाव दिलं ऑस्ट्रेलियन अँटीजन। हा अँटीजन त्या लोकांमध्ये आढळला ज्यांना लिव्हरचे विकार होते। थोड्याच वेळात त्यांनी सिद्ध केलं की हा अँटीजन म्हणजेच एक विषाणू आहे आणि तो आहे हेपॅटायटिस बी व्हायरस HBV। हा विषाणू मुख्यतः रक्ताद्वारे आणि शारीरिक स्रावांद्वारे पसरतो। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।